गेल्या 40 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारी नाशिकच्या धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणातली आरोपी निदा खान अखेर जेरबंद झाली। मध्यरात्रीची ती कारवाई, निर्जन परिसर, 2 दिवसांचा गुप्त वॉच आणि अचानक पडलेला तो छापा। पण या सगळ्यात मोठा प्रश्न आता असा आहे की निदा खान नेमकी कुठे लपली होती, कुणाच्या सहाय्याने ती लपली होती, पोलिसांनी तिला शोधलं तरी कसं? पाहुयात या संपूर्ण ऑपरेशनचा हा थरार आणि अटकेनंतर सुरू झालेला राजकीय वाद सुद्धा। नमस्कार, मी शिवानी आणि आपण पाहताय नवराष्ट्र। नाशिकच्या TCS धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणात फरार असलेली आरोपी निदा खान अखेर पोलिसांच्या ताब्यात आलेली आहे। नाशिक SIT, नाशिक गुन्हे शाखा आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या संयुक्त पथकानं मध्यरात्री ही मोठी कारवाई केली। गेल्या 40 ते 41 दिवसांपासून पोलिसांना चकवा देणारी निदा खान छत्रपती संभाजीनगर मधल्या नरेगाव परिसरातल्या कैसर या कॉलनीमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी निदा खान लपली होती तो परिसर इतका निर्जन होता की आसपास दूरपर्यंत फारशी काही वस्तीच नव्हती। पोलिसांनाही संशय येऊ नये म्हणून ही जागा मुद्दाम निवडण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय। आरोपी निदा खान ही फरार असताना एकाच ठिकाणी राहणार नव्हती हे मात्र खरं, कारण निदा खाननं सर्वात आधी ठाणे गाठलं, त्यानंतर काही दिवस तिनं भिवंडीत आश्रय घेतला आणि त्यानंतर तिनं मुंबई आणि सोलापूर मधल्या आपल्या नातेवाईकांकडे मुक्काम ठोकला। निदा खाननं मालेगाव मध्ये स्थानिक स्तरावर सुद्धा काही मदत मिळवण्याचा प्रयत्न केला होता, पण तिथं तिचे प्रयत्न हे अपयशी ठरले, त्यामुळे ती छत्रपती संभाजीनगरकडे निघाली। निदाला अटक झाली त्याच्या केवळ 2 ते 3 दिवस आधीपासूनच ती छत्रपती संभाजीनगरात होती। त्याआधी ती मुंब्रा इथं तिच्या मावशीकडे राहत होती। मुंब्रामध्ये CCTV मध्ये मावशीसोबत फिरताना ती दिसलेली आहे। MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी निदा खान फरार झाल्यानंतर एक वक्तव्य केलं होतं की मी निदा खान सोबत उभा आहे, मी तिला आणि तिच्या आईला भेटलो आहे, त्यांची परिस्थिती फार बिकट आहे। इम्तियाज जलील यांच्या या वक्तव्यानंतर पोलिसांचा तपास MIM कडे वळला। पोलिसांनी इम्तियाज जलील यांच्यासोबतच MIMचे नेते, नगरसेवक आणि कार्यकर्ते यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि या सगळ्यांची कॉल ट्रेसिंग सुद्धा सुरू झाली। मी छत्रपती संभाजीनगरातील नारेगावच्या त्या घरात समोर आहे, ज्या घरातून नाशिक कॉर्पोरेट JR प्रकरणातील जी आरोपी होती निदा खान तिला अटक करण्यात आली होती आणि याच च्या समोर आपण पाहू शकतो की महानगरपालिकेने एक नोटीस लावलेली आहे आणि त्या नोटीसमध्ये हे घर अवैधरित्या बांधलेलं आहे, त्यामुळे याच्यावर तुम्ही स्पष्टीकरण द्यावं असं त्या नोटीसमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण दुसरीकडे जर पाहिलं तर नेमकं नाशिकच्या त्या प्रकरणातील निदा खान ही छत्रपती संभाजीनगरमधून कशी अटक करण्यात आली आणि नेमकं पोलिसांना कसं कळालं की ती छत्रपती संभाजीनगरमध्ये येते आहे, तर ह्याची स्टोरी सुरू होते ती म्हणजे इम्तियाज जलील यांनी प्रसारमाध्यमांसमोर दिलेल्या एका बाईटमध्ये ते बोलताना म्हणाले होते की मी निदा खानच्या घरच्यांची भेट घेतली आहे आणि मी त्यांच्या पाठीमागे उभा आहे। आणि या बाईटनंतर पोलिसांनी MIM सोबत निदा खानचे काही संबंध आहेत का आणि यामध्ये काहीतरी राजकीय पाठबळ आहे का हे तपासायला सुरुवात केली आणि त्यानंतर हे तपासत असताना पोलिसांना MIMचे नारेगाव परिसरातील जे नगरसेवक आहेत मतीन पटेल यांच्यावर शक आला आणि मतीन पटेल यांच्यावर शक आल्यानंतर पोलिसांनी त्यांची कॉल डिटेल्स पाहिली आणि कॉल डिटेल्स पाहिल्यावर त्यांना एक नंबर असा आढळून आला ज्या नंबरवरून त्यांना दररोज 2 मिनिटं कॉल व्हायचा, मात्र कॉल झाल्यानंतर तो फोन नंतर 5 ते 6 तास बंद राहायचा आणि या कॉलच्या डिटेल्स नंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतल्यानंतर पोलिसांना कळालं की हा कॉल दुसरा कोणाचा नसून निदा खानच्या मावशीचा आहे। स्वतःचा बचाव करण्यासाठी निदानं अनेक ठिकाणं बदललीत। अखेर नांदेड मार्गे तेलंगणाला जाण्याचं सुद्धा तिनं ठरवलं होतं।
मात्र तिला मतीन पटेलच्या आधी सुद्धा अनेक जणांनी आसरा दिला असावा अशी शंका पोलीस व्यक्त करतायत. मतीनला पकडण्यासाठी सुद्धा पोलिसांना प्लॅनिंग मजबूत करावं लागलं होतं. याबद्दल आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राम बुधावंत यांनी. पोलिसांनी एक कल्पना लढवली आणि कुठेतरी पोलीस आयुक्तालयामध्ये सर्व नगरसेवकांच्या सुरक्षेचा प्रश्नासाठी आम्ही सर्वांना बोलवतोय असं सांगितण्यात आलं होतं. आणि आपण जर पाहिलं तर जे अमित पटेल आहेत ते सुरक्षितेबाबत आधीपासूनच सतर्क होते. त्यांनी स्वतःसाठी एक अंगरक्षकसुद्धा नेमला होता. त्यामुळे पोलिसांना माहीत होतं की या प्रकरणात ते नक्कीच पोलिसांकडे येतात आणि ते झालंसुद्धा. ते पोलीस आयुक्तालयात गेले आणि ते पोलीस आयुक्तालयात गेल्यानंतर पोलिसांनी बोलता बोलता त्यांना या सगळ्या गोष्टी त्यांच्यासमोर मांडल्या आणि पुराव्यासहित या सर्व गोष्टी मांडल्यानंतर त्यांनी निदा खान नेमकी कुठे आहे हे सांगितलं. आणि हे सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याच रात्री या भागातील या घरामध्ये साध्या गणवेशात पोलीस आले, साध्या गाड्यांमध्ये पोलीस आले आणि ते आल्यानंतर पोलिसांनी कुठेही याची कल्पना लागू नये यासाठी रात्री 11 वाजता या घरासमोर आल्यानंतर त्यांनी निदा खानला या घरातून अटक करण्यात आली. मात्र जेव्हा पोलीस तिला घेऊन जात होते तेव्हा पोलिसांना कळालं की ती गर्भवती आहे आणि गर्भवती असल्यामुळे तिला कुठे तिचा जो जामीन अर्ज आहे तो तिने दाखल केला होता आणि त्यानुसार त्याच्यावर गव्हर्नमेंटचं किंवा कायदेशीर कारवाई म्हणून पोलिसांनी गारखेड्यातील एका न्यायाधीशासमोर त्या प्रकरणाची मांडणी केली आणि त्यानंतर तिथून निदा खानला घेऊन पोलीस नाशिकला गेले. पण या अटकेनंतर आता या प्रकरणाला राजकीय वळण सुद्धा लागलेलं आहे. सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. संजय शिरसाट असं म्हणालेत की या प्रकरणाची SIT चौकशी झाली पाहिजे. मुख्य सूत्रधार कोण होता, पैशाचा स्रोत काय होता, तरुणांना कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जात होतं आणि या संपूर्ण नेटवर्क मागे नेमकं कोण आहे याचा शोध लागलाच पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली आहे. तसंच निदा खानला उघड पाठिंबा का देण्यात आला, तिच्यासाठी पत्रकार परिषद का घेण्यात आली असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे. दरम्यान अटक टाळण्यासाठी निदा खाननं स्वतःला गरोदर असल्याचं सांगत वैद्यकीय कागदपत्रांच्या आधारे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र नाशिक जिल्हा न्यायालयानं हा अर्ज फेटाळून लावताना गंभीर निरीक्षणं नोंदवलीत. हे प्रकरण केवळ वैयक्तिक वाद नसून संभाव्य मोठ्या नेटवर्कशी संबंधित असू शकतं असं न्यायालयांचं म्हणणं होतं. आणि जामीन फेटाळल्यानंतर आता अवघ्या काहीच दिवसात म्हणजे 3 ते 4 दिवसातच पोलिसांनी निदा खानला अटक केली. विशेष म्हणजे पोलिसांनी केलेल्या तपासात एका MIMच्या मतीन पटेल या नगरसेवकानं निदा खानला आश्रय दिल्याचं आता स्पष्टच झालेलं आहे. त्यामुळे या नगरसेवकाला सुद्धा या प्रकरणात सह आरोपी करण्यात आलेला आहे. तसंच त्याच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. आता या प्रकरणात आणखीन धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जातीये. कारण पोलिसांचा तपास आता फक्त एका आरोपीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर आर्थिक व्यवहार, डिजिटल पुरावे आणि संपर्कातले व्यक्ती तसंच संभाव्य नेटवर्क यांचा सुद्धा तपास आता पोलिसांकडून केला जातोय. या प्रकरणातले इतर आरोपी शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन यांना सुद्धा पुन्हा पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. गुंगीकारक पदार्थांचा स्रोत, बँक व्यवहार, फंडिंग आणि कथित धर्मांतरण रॅकेटचं इतर राज्यांशी किंवा आंतरराष्ट्रीय संबंध सुद्धा आहेत का याचा सुद्धा तपास आता सध्या पोलीस करतात. निदा खानच्या अटकेनंतर आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास आणखीन वेगानं पुढे जाणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी नवराष्ट्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या संपूर्ण प्रकरणावर तुमचंही काही मत असेल तर कमेंट करायला सुद्धा विसरू नका.